आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। अमरावती येथे मृदा व जलसंधारण विभागाचा पेपर फुटला। संतप्त विद्यार्थ्यांनी कारवाईची केली मागणी। धावत्या बसमधून लाखो रुपयांचे सोने व रोख रक्कम पळवणाऱ्या आरोपीला केली अटक। स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। इयत्ता 12वीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात। अकोल्यातील 87 केंद्रांवर परीक्षा सुरू। मलकापूर येथे घडलेल्या हल्ला प्रकरणात 2 आरोपींना अटक। आरोपींची संख्या पोहोचली 7 वर। संत रोहिदास विकास महामंडळाच्या लीडकॉम आपल्या दारी कार्यशाळेचे उद्घाटन। लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन। आता सविस्तर बातम्या। गेल्या काही काळापासून राज्य सरकारमधील विविध विभागांद्वारे शासकीय नोकर भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येत आहेत। मात्र परीक्षांमध्ये सातत्याने गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास येत आहे। आज अमरावतीत परीक्षा केंद्रावर गोंधळ झाल्याचे समजते, कारण एक अधिकारीच विद्यार्थ्यांना उत्तरं पुरवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। हा मुलगा ज्याने कॉपी केली आहे याच्या हॉल तिकीटवर या सरांनी तुम्ही सेंटर मॅनेजर आहे, हा सेंटर मॅनेजर आहे। आज अमरावती येथील ड्रीमलँड अमरावती या ऑनलाईन परीक्षा केंद्रावर मृदा व जलसंधारण विभागाचा जलसंधारण अधिकारी गट ब या पदाच्या परीक्षेचा पेपर सुरू होता। यावेळी एक अधिकारी पेपर फोडून काही विद्यार्थ्यांना उत्तरं सांगत असल्याची माहिती समोर आली आहे। एक प्रवेश पत्रासमोर आले असून त्याच्यावर उत्तरांचे पर्याय छापण्यात आले आहेत। संबंधित अधिकारी हा विद्यार्थ्यांना हॉल तिकीटच्या मागे टेक्निकल व नॉन टेक्निकलचे उत्तरं लिहून पुरवत होता। या गोष्टीचा अनेक विद्यार्थ्यांनी निषेध केला। तसेच ही परीक्षा रद्द करावी अशी मागणी इंजिनिअरिंग असोसिएशनच्या अधिकृत ट्विटर पेजवरून करण्यात आली। या संदर्भात नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे। ऑनलाईन पेपर फोडून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होत असल्याची अनेक उदाहरणं समोर आली होती। त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून सातत्याने सरळ सेवा भरती परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात याव्यात अशी मागणी करण्यात येत होती। मात्र तरीही खासगी कंपन्यांद्वारे ऑनलाईन पद्धतीने सरकारी भरती परीक्षांचे आयोजन केले जात आहे। यामध्ये अनेक गैरप्रकार समोर आले आहेत। या विरोधात विद्यार्थ्यांनी सातत्याने आंदोलन करत परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे। या प्रकरणात पुढे काय होते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। माझ्या याच्यावर फोटो नव्हता म्हणून त्यांनी मला डबल हॉल तिकीट आणून दिलं होतं आणि त्या हॉल तिकीटवर ABCD नॉन टेक असं लिहून यायला मिळालं होतं। एबीसीडी कुठून लिहून आलं? अकोलावरून औरंगाबादकडे जाताना बसमधून एका प्रवाशाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या एका आरोपीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना यश आले असून या आरोपीकडून 18 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पत्रकार परिषदेतून दिली। 10 फेब्रुवारी रोजी अकोला येथून छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या नातेवाईकाच्या साक्षगंधासाठी जात असलेल्या अकोला रहिवासी सतीश बाबूराव गंगाळे यांच्या बॅगेतून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व नगदी 2,80,000 रुपये लंपास केले होते। फिर्यादी गंगाळे आपल्या परिवारासोबत बसमध्ये बसल्यानंतर बस जेव्हा वाशिम बायपास परिसरात पोहोचली तेव्हा बसमधील 4 ते 5 नागरिकांनी आम्हाला वाशिम जायचे आहे असे सांगून बस थांबवून खाली उतरले। याच प्रवाशांनी गंगाळे यांच्या बॅगमधील रोख रक्कम दागिने पार केले होते। थोड्या अंतरावर बस गेल्यानंतर ही बाब फिर्यादीच्या लक्षात आली। या घटनेची तक्रार सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला करण्यात आली होती। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आरोपींचा लवकरात लवकर शोध घेण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना दिले। स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी गुप्त बातमीदारांच्या आधारे अथक परिश्रम घेत तपास सुरू केला असता आरोपी हरियाणा राज्यातील रोहतक येथील असल्याचे निष्पन्न झाले। त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक आरोपींना अटक करण्यासाठी रवाना झाले होते, परंतु तेथेही या पथकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, कारण हरियाणा राज्यात शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन सुरू होते। त्यामुळे येथील इंटरनेट सेवा बंद होती।
स्थानिक पोलिसांच्या मदतीने अखेर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी हिसार जिल्ह्यातील रहिवासी अमित पिता विजेंद्र नामक आरोपीला अटक केली व त्याच्याकडून 16,50,000 रुपयांचे दागिने व 1.5 लाख रुपये रोख असा 18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेतून दिली। आरोपी हे कुख्यात चोरटे असून बस स्थानक, रेल्वे स्थानक परिसरात वयोवृद्धांवर नजर ठेवून अशा चोरीच्या घटना करतात, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिली। हे कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत, उपनिरीक्षक गोपाल जाधव, हेड कॉन्स्टेबल खुशाल नेमाडे, पोलीस कॉन्स्टेबल वसीमुद्दीन, मोहम्मद अमीर यांनी केली। 10 फेब्रुवारी 2024ला सिव्हिल लाईन्सचे हद्दीत फिर्यादी सतीश बाबूराव गंगाले यांनी तक्रार दिली होती की एक बस स्टँडवर बसमध्ये प्रवास करताना त्याचे सोने व दागिने तसेच रोख रक्कम एकूण जवळपास 13 लाख हे अज्ञात चोरट्यांनी चोरून गेले होते। मोठी रक्कम असून यामध्ये LCBचे पथकांना आम्ही आदेशित केले होते। सदर पथकाने जवळपासचे जिल्हे तसेच बाहेर राज्याचे हरियाणामध्ये जाऊन तपास केला असता त्यामध्ये एक आरोपी अमित यांना ताब्यात घेऊन पुढे तपास केली आणि गुन्ह्यामध्ये 100% मुद्देमाल रिकव्हर झालेला, तसेच इतर गुन्ह्याचा पण मुद्देमाल रिकव्हर झाले। एकूण 18 लाख मुद्देमाल, त्यामध्ये सोने व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम 1.5 लाख असे जप्त करण्यात आलेले आहे आणि या आरोपीच्या आणखी गुन्ह्यामध्ये सहभागाबद्दल आणखी तपास आम्ही करणार आहोत। आजपासून इयत्ता 12वीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे। जिल्ह्यातही 87 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येत आहे। परीक्षा तणावमुक्त वातावरणात संपन्न व्हावी तसेच परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी जिल्ह्यात 7 भरारी पथकाचे गठन करण्यात आले आहे। इयत्ता 12वीच्या परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना RRC नेटवर्कतर्फे शुभेच्छा। महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षेस आजपासून राज्यात सुरुवात झाली आहे। 21 फेब्रुवारी ते 19 मार्च पर्यंत चालणाऱ्या या परीक्षेचा आज पहिला इंग्रजी विषयाचा पेपर घेण्यात आला। जिल्ह्यात 87 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे। परीक्षा तणावमुक्त वातावरणात संपन्न व्हावी तसेच परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी जिल्ह्यात 7 भरारी पथकाचे गठन करण्यात आले आहे। कॉपीमुक्त परीक्षा करण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत। तसेच अतिसंवेदनशील परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे। यावर्षी पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना पाणी वाटण्यासाठी वॉटरमॅनची नियुक्ती करण्यात आलेली नाही। कॉपी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। त्यासाठी विद्यार्थ्यांना घरूनच पाणी घेऊन येण्याची सूचना देण्यात आली आहे। विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राबाहेर 30 मिनिटे अगोदर येण्याची सूचना देण्यात आली होती। त्यामुळे शहरातील सर्व परीक्षा केंद्रात बाहेर पेपर सुरू होण्याआधी पालकांसह विद्यार्थ्यांची गर्दी दिसून आली। परीक्षा केंद्राचे प्रवेशद्वार उघडल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपापला रोल नंबर बघण्यासाठी शाळेच्या सूचना केंद्रासमोर गर्दी केली होती। 12वीच्या परीक्षेत बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना RRC न्यूज तर्फे बेस्ट ऑफ लक। शहरातील खदान पोलीस स्टेशन हद्दीत 4 डिसेंबर 2023 रोजी मलकापूर परिसरात घडलेल्या हल्ला प्रकरणात अकोटफैल पोलिसांनी 2 आरोपींना भुसावळ येथून ताब्यात घेत अटक केली। या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मलकापूर परिसरात 4 डिसेंबर 2023 रोजी वाढदिवसाचे सेलिब्रेशन करीत असलेल्या प्रदीप प्रभाकर गोपनारायण या युवकावर काहींनी प्राणघातक हल्ला केला होता। त्यामध्ये प्रदीप गंभीररित्या जखमी झाला होता। गेल्या 2 महिन्यांपासून यामधील आरोपी फरार होते। जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आरोपींचा तपास करण्याचे निर्देश सर्वच पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना दिले असता अकोटफैल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू यांना गुप्त माहिती मिळाली की यामधील 2 आरोपी भुसावळ शहरात लपून बसले आहेत। या माहितीच्या आधारे त्यांनी एक पथक पाठवून दोन्ही आरोपींना अटक केली। यामध्ये सचिन मुकुंद बलखंडे, तुषार उर्फ चिकू आनंद लोंढे या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। आतापर्यंत या प्रकरणात 7 आरोपींना अटक करण्यात आली असून 7 आरोपी फरार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, SDPO कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात अकोटफैलचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू यांच्या नेतृत्वात PSI फुलंबरकर, पोलीस कर्मचारी संतोष चिंचोळकर, असलम शहा, जितेंद्र कातकडे, प्रशांत इंगळे, गिरीश तिडके यांनी केली।
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातर्फे विविध प्रशिक्षण तसेच व्यवसाय कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. समाजातील युवक, महिला तसेच पात्र व्यक्तींनी त्याचा लाभ घेऊन स्वयंविकास साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष तसेच शासन आपल्या दारी अंतर्गत लीडकॉम आपल्या दारी कार्यशाळा नियोजन भवनात झाली. त्याच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. महामंडळातर्फे चर्मकार समाजातील चांभार, ढोर, होलार, मोची आदी घटकांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. गरजूंनी या योजनांचा लाभ घेऊन इतरांपर्यंतही त्याची माहिती पोहोचवावी. बाजारपेठेतील संधीचा शोध घेऊन त्यानुरूप प्रशिक्षण व उद्यमशीलता जोपासावी. महामंडळाच्या स्थानिक कार्यालयाच्या मागणीनुसार जागा आदी बाबींसाठी संपूर्ण सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी यांनी दिली. विविध मान्यवरांनी या कार्यशाळेत राज्य व केंद्र शासनाच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले. वीज भांडवल योजना व इतर योजनांच्या लाभाचे वितरण यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेत जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील महिला, युवक, व्यवसाय करण्यास इच्छुक व्यक्ती सहभागी झाले होते. अकोला शहरातील शिवसेना वसाहत येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांच्या मार्गदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी संपूर्ण परिसराला भगवा पताक्याने सजविण्यात आले होते. परिसरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. शिवसेना वसाहत येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संपूर्ण परिसराला भगवेमय रूप आले होते. रांगोळ्या काढून छत्रपती शिवाजी राजांच्या प्रतिमा मिरवणूक मार्गावर ठेवल्या होत्या आणि मिरवणूक येता शिवसेना जिल्हाप्रमुख अश्विन नवले व प्रभाग क्रमांक 18च्या नगरसेविका सपना नवले यांच्या हस्ते छत्रपतींचे पूजन करण्यात आले. मिरवणुकीमध्ये लहान मुलांनी लाठीकाठी, दांडपट्ट्यांचा खेळ दाखवले. तर राजूबाबा सभागृह येथे आयोजित 16 शिवपूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळेस आयोजक शिवसेना जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांनी प्रास्ताविक करीत शिवरायांचा विचार तेवत ठेवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी मुंबईचे सुप्रसिद्ध शब्दभ्रम कलाकार सत्यजित पाध्ये यांनी वेगवेगळ्या बाहुल्यांच्या माध्यमातून लहान मुलं व मोठ्यांना खदखदून हसवले आणि बाहुल्यांच्या मुखातून छत्रपती शिवाजी महाराजांची स्तुती सुद्धा गायली. यावेळी विधान परिषद आमदार वसंत खंडेलवाल, माजी महापौर विजय अग्रवाल, हरीश अलीम चंदानी, डॉक्टर अशोक ओळंबे, विवेक पारसकर, रणजित बेद्रे, राजू आंबेकर व शिवसेनेचे पदाधिकारी शशिकांत चोपडे, ललित वानखडे, राजू भोर, योगेश अग्रवाल, रमेश गायकवाड, प्रवीण वैष्णव, प्रकाश गीते, दीपक दांदळे, नितीन बदरखे, राजेश दांडेकर, दीपक नावकार, गणेश गोगे, शिवसेना महिला आघाडीच्या निशा घ्यारेल, स्वानंदी पांडे, गायत्री गोगे, नीता गोमाशे, जयश्रीधार पवार, कपलेताई उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन अश्विन उद्धवराव नवले जिल्हाप्रमुख, जिल्हा शिवसेना, शंभूसेना मित्रमंडळ व शिवसेना वसाहत मित्रमंडळ यांनी केले होते. बकरीताई बघणार का इकडे? अरे हा डायलॉग तो शोचा शेवटी यायला हवा. एक्साइटमेंट में गलती हो गई, एक्साइटमेंट में गलती हो गई. अच्छा अच्छा, एक्साइटमेंट में गलती हो गई. शांत हो, शांत हो. हटो हटो हटो. हे काय? व्हॉट इज दिस? बाबा रामदेव has taught me this.
बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गायगाव येथील संतोष उर्फ पिंटू सहदेव बोरकर यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली। आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीनुसार 6 जणांविरुद्ध उरळ पोलीस ठाण्यात आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे। संतोष उर्फ पिंटू यांनी 15 फेब्रुवारी रोजी विष प्राशन केले होते। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। यावेळी त्यांच्याकडे मृत्यूपूर्व चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली। त्या चिठ्ठीवरून पोलिसांनी अब्दुल आरिफ अब्दुल वहाब, शेख रुस्तम उर्फ बब्बूभाई शेख अहमद, अब्दुल्ला देशमुख वकील, घनश्याम बजरंग खंडारे, दीपाली वैभव नागे या 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। गायगाव येथील अब्दुल आरिफ अब्दुल वहाब हा शेती खरेदी विक्रीचे व्यवहारात दलाली करतो। 2022 मध्ये अब्दुल आरिफ हा त्याच्यासोबत शेख रुस्तम उर्फ बब्बूभाई व अब्दुल्ला देशमुख वकील या तिघांनी सोबत संतोष उर्फ पिंटूला सुकडी शिवारातील घनश्याम बजरंग खंडारे यांच्या नावावर असलेली बब्बूभाईने घेतलेली 4 हेक्टर 51 आर भाग 2 ची शेती विकत घेण्याचा तगादा लावला। आम्ही सदर शेती ही वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतरित करून तुझ्या नावाने खरेदी करून देऊ असा त्याला विश्वास देऊन मध्यस्थी केली। त्याप्रमाणे 2022 मध्ये 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर घनश्याम खंडारे आणि बब्बूभाई यांच्यामध्ये झालेली शेतीची इसार पावती रद्द करण्याकरिता गायगाव येथील 4 रूमचे पक्के बांधकाम केलेले घर 7,40,000 रुपये किमतीचे व रोख 3 लाख रुपये दिले। त्यानंतर आरोपी शेतीची खरेदी करून देण्यास टाळाटाळ करत होते व आणखी पैसे मागून पिंटूला मानसिक त्रास देत होते। त्यामुळे नैराश्यात आलेल्या पिंटूने त्रासाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली असा आरोप कुटुंबियांनी केला असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे। पूर्ण मानसिक तणावामध्ये ते पूर्ण टेन्शनमध्ये आलेले होते 5-6 दिवसापासून। त्यांनी सुसाईड नोट पण लिहून ठेवलेला आहे। आमच्यावर खूप अन्याय झालेला आहे। या अन्यायाची गुन्हेगारांना सजा झालीच पाहिजे। असं प्रकार काय फक्त त्या टेन्शनमध्येच राहत होते। नेहमी घरी आले जेवत नव्हते, काही नाही। आम्ही त्यांना बऱ्याच वेळा विचारण्याचा प्रयत्न केला, कारण की त्या टेन्शनमध्येच खूप होते त्यांनी आम्हाला काही कारण सांगितलं नाही। पण शेवटी जाताना त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवला। त्याच्यामध्ये हा प्रकार पूर्ण उघडकीस आला। आणि मला 12:10 व्हॉइस मेसेज म्हणजे वेळने मी मेसेज रिसीव केला तेव्हा 12:10 झाले होते। तेव्हा त्या मेसेजमध्ये त्यांनी मला एवढं सांगितलं होतं की माझ्या स्वतःची काळजी घे, मुलांची काळजी घे। आणि मी जीवनाला फार कंटाळलो म्हणा जीवनाला। आणि मी तुला माझी काही मी जर काही चुकलं असणार तर मला माफ कर, सॉरी म्हटलं। आणि बस तो शेवटचा आणि हाच माझा शेवटचा मेसेज आहे असं त्यांनी म्हटलं। आणि त्यांच्या पाठीमागे आई-वडील, म्हातारे आई-वडील, माझी 2 लहान मुलं, आमचा एवढा छोटासा परिवार आहे। माझ्या आरोपींना सजा झालीच पाहिजे आणि मला न्याय मिळालाच पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे। गावातील एक अब्दुल आरिफ अब्दुल वहाब हा इसम दलाल आहे। त्याने आमच्याकडे एक सौदा आणला होता। त्या सौद्यात त्याला बरोबर गुंतवलं त्यांनी आणि शेवटपर्यंत त्यांनी काही साथ दिली नाही। ज्यावेळेस आता ती वेळ खरेदीची आली तेव्हा तो आता त्या विरोधी पार्टीसोबत मिळाला आणि त्याला खूप टार्चर करत आहे। तो पेमेंट वगैरे घेऊन बसलेला आहे, सर्व काही झालेलं आहे। 90,000 फक्त त्याने बाकी आहे। आणि एवढं असूनसुद्धा आता कसं की तो तारखा देते, तारखेवर हजर केला आला आणि खरेदीच्या तारखा देते। या तारखेला आपण खरेदी करून घेऊ, त्या तारखेला खरेदीवर कोणीच हजर राहत नाही। आणि त्याच्यामुळे हा कंटाळला आणि एक तर पैशाचे पूर्ण व्यवहार करून बसलेला असल्यामुळे तो एकदम त्रस्त झाला। घरी न सांगताच त्यांनी असा प्रकार घडून आणला। माझा एकुलता एक मुलगा आहे, त्याला एकच मुलगा आहे, छोटे बाळ आहे त्यानं कुणाचीच काळजी नाही केली। या आरेपच्या कंटाळामुळे घनश्याम खंडारे आहे, दीपाली नागे आहे, वैभव नागे आहे यांनी म्हणजे त्याचे कॉन्टॅक्टसुद्धा केलेले, परंतु ते काही निष्पन्न निघालं नाही। आणि जातीवेळी विष प्राशन करताना जेव्हा विष प्राशन केलं तेव्हासुद्धा त्यांनी कॉल केले, मोबाईलवरून दिसून आलं। आणि शेवटी त्याच्या मिसेसला त्यांनी मेसेज केला आणि मला तर माझ्याशी काही कॉन्टॅक्टही केला नाही। ज्यावेळेस माहिती पडलं तर मी दवाखान्यात त्याला पोचले होता तो। त्याच्यानंतर माझ्याशी काही बोलणं झालंच नाही। त्याचं शेवटचं बोलणं म्हणजे त्याच्या मिसेससोबतच, माझ्याशी काहीच बोलला नाही तो।
एकुलता एक होता. पूर्ण व्यवहारात फसवणूक केल्यामुळे हा प्रकार घडून आला आहे. अकोला ते अकोटकडे जाण्यासाठी मुख्य बस स्थानकावरून बसेस नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात अनेक वेळा तक्रार नोंदवूनही कारवाई होत नसल्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. एसटी महामंडळाने महिलांना तिकीट भाड्यात 50% सवलत दिली आहे, तर ज्येष्ठ नागरिकांनाही प्रवास भाड्यात सवलत दिली जात आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या बसेसच्या महसुलात विक्रमी वाढ होत आहे. अशा परिस्थितीत अधिक उत्पन्न वाढवण्यासाठी बसेसची फेरी वाढवण्याऐवजी बसेसची संख्या कमी केली जात आहे. कमी संख्येने बसेस येत असल्याने प्रवाशांना त्रास होत असून बसेसच्या प्रतीक्षेत त्यांचा वेळ वाया जात आहे. गेल्या काही दिवसांपासून अकोलाकडे जाणाऱ्या बसेसचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. सकाळच्या वेळी व दुपारी 3 नंतर एसटी बसची वाट प्रवाशांना पाहावी लागत आहे. प्रवाशी संख्येच्या तुलनेत बसची संख्या अपुरी असल्याचे बोलले जात आहे. बस स्थानकावर उपलब्ध असलेल्या तक्रारी व सूचना पुस्तिकेत वारंवार तक्रारी नोंदवूनही कोणतीही सुधारणा होत नसल्याने प्रवाशांच्या अडचणीत वाढ होत आहे. बसेसची संख्या कमी असल्याने प्रवाशांना जादा भाडे आकारून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा अवलंब करावा लागत आहे. काही प्रवासी एसटी महामंडळ आणि अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे संगनमत असल्याचा आरोप करीत आहेत. ही बाब लक्षात घेता अकोला अकोट मार्गावर बस फेऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. तुम्ही गेल्या 1 तासापासून इथे उभे आहात. तुम्ही किती वर्ष झाले अकोला अकोट जाता? 18 सालापासून अकोला. तुमचं काय म्हणणं आहे? हा अनुभव किती दिवसापासून येऊन आला तुम्हाला? 18 पासून अपडाऊन करतो आम्ही. तरी नाही, हे बसची जो प्रॉब्लेम आहे, बसची प्रॉब्लेम आहे. जेव्हापासून हा रोड बांधकाम चालू आहे तसं बस कधीच रेग्युलर नाही आहे. तुम्ही महिला असूनही पूर्ण तिकीट द्यायला तयार आहे ना? हो. हा, हो. फक्त यांनी गाड्या बरोबर ठेवाव्यात. हो. रेग्युलर व्यवस्थित. रेग्युलर बसचा प्रॉब्लेम आहेत ना? हा, रोज काय 1 घंटा बस नाही. 1 तास झाले जवळपास बस नाही इथं. पाहिलं की महिला प्रवासी देखील पूर्ण तिकीट भरायला तयार आहेत. फक्त हे प्रवाशांचे होणारे हाल जे आहेत हे महामंडळाने थांबावे. ज्यांच्याकडे बस नाही हे काही कारण नाही. आतापर्यंत बस होत्या, ज्यांनी जाणीवपूर्वक त्या इथून बस कमी केलेल्या आहेत. पातूर शहरातील आठवडी बाजार स्थित एका इमारतीच्या खोल्यांना मंगळवारी उशिरा रात्री आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाला अथक परिश्रम घ्यावे लागले. विशेष बाब म्हणजे जवळच असलेल्या दारूच्या दुकानातील साहित्य या इमारतीमध्ये ठेवण्यात येत होते. पातूर शहरातील आठवडी बाजार येथील एका इमारतीमधील खोल्यांना आग लागून मोठ्या प्रमाणात देशी दारू दुकानचे बॉटल्स व पृष्ठांचे कागदी डबे जळून खाक झाले. सविस्तर माहिती अशी आहे की पातूर येथील आठवडी बाजार येथे स्वर्गीय कालिखा यांची भली मोठी इमारत असून या इमारतीमध्ये कोणी राहत नाही. या इमारतीच्या आठवडी बाजाराच्या ठिकाणी देशी दारूचे दुकान असून या दुकानामधील खाली झालेले दारूच्या बॉटलचे डबे या इमारतीच्या प्रत्येक खोलीमध्ये कित्येक वर्षांपासून ठेवण्यात आले. या दरम्यान 21 फेब्रुवारीच्या रात्री 1 वाजताच्या दरम्यान या पृष्ठांना आग लागल्याने प्रचंड प्रमाणात धुरीचे लोट निघत होते. याची माहिती काही समाजसेवकांना कळताच त्यांनी सदर घटनेची माहिती पातूर पोलीस स्टेशनला दिली. घटनास्थळी पातूर पोलीस अग्निशमन वाहन पोहोचले व 3 तास आग विझविण्याचा प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आली. यावेळी दुलेखा, सुनील गाडगे, दिगंबर बंड, प्रदीप काळपांडे, गजानन वानखडे, मनोहर मते, राम मते, प्रल्हाद वानखडे, अग्निशमन वाहक अशफाक भाई मुदतशीर यांनी अथक प्रयत्न केले. या आगीमध्ये कोणाचीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी एपीआय सोळुंके, होमगार्ड जितेंद्र चव्हाण, वैभव गाडगे उपस्थित होते. मंगळवारी उशिरा रात्री 1:30 वाजता दरम्यान निमवाडी स्थित पोलीस वसाहतमधील एका बिल्डिंगच्या 7व्या मजल्यावरून युवकाने उडी घेत आत्महत्या केल्याची बाब समोर आली. या प्रकरणी खदान पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. मृतक हा एका पोलीस कर्मचाऱ्यांचा भाऊ असल्याचे समजते. अकोला शहरातील निमवाडी लाईन येथील पोलीस वसाहतीत राहणाऱ्या मोरे नामक पोलीस कर्मचारी यांचा भाऊ कार्तिक मधुकर मोरे वय 26 वर्ष याने मंगळवारी उशिरा रात्री 1:30 वाजताच्या दरम्यान पोलीस वसाहत बिल्डिंगमधील 7व्या मजल्यावरून खाली उडी घेत आत्महत्या केली. या हृदयद्रावक घटनेत युवकाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच खदान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर युवकाला त्वरित सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. युवकाच्या आत्महत्येमागील कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार मृतक युवक हा मानसिक तणावात होता. 1 वर्षापूर्वी त्याचे साक्षगंध झाले होते.
परंतु काही कारणास्तव त्याची साक्षगंध तुटल्याचे समजते। त्यानंतर हा युवक मानसिक तणावात राहत होता। मृतक युवकाचा भाऊ अकोला पोलीस दलातील वायरलेस विभागात कार्यरत असल्याची माहिती आहे। युवकाने 7व्या मजल्यावरून उडी घेत अशा पद्धतीने आत्महत्या केल्यामुळे पोलीस वसाहत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। पुढील तपास खदान पोलीस करीत आहेत। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। अमरावती येथे मृदा व जलसंधारण विभागाचा पेपर फुटला। संतप्त विद्यार्थ्यांनी कारवाईची केली मागणी। धावत्या बसमधून लाखो रुपयांचे सोने व रोख रक्कम पळवणाऱ्या आरोपीला केली अटक। स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। इयत्ता 12वीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात। अकोल्यातील 87 केंद्रांवर परीक्षा सुरू। मलकापूर येथे घडलेल्या हल्ला प्रकरणात 2 आरोपींना अटक। आरोपींची संख्या पोहोचली 7 वर। संत रोहिदास विकास महामंडळाच्या लीडकॉम आपल्या दारी कार्यशाळेचे उद्घाटन। लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज YouTube चॅनलवर। तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।